आता ते म्हणत नाहीत की लाखनवाडीला यासाठी गुन्हा बाबाचा बोलावा पाहिजे. आज काही तसंच झालं आणि ततीचं आपल्याला भांड्या काऊन घासा लागले हे सांगतो तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये पुढे. यासाठी व्हिडिओ पूर्ण पान फॉलो करता तुमच्या भावाला. आता तो विषय असा होता की आज होता आपल्या वर्गातल्या पोट्टाचा भंडारा आणि आपल्याला जायचं होतं लाखनवाडीले. मग का आपल्या सगळ्या वर्गातल्या मित्रीला फोन घेऊन लावला आणि त्याने मस्त गाडी गिडी आणली आणि त्याच गाडीत बसून निघाला मस्त आम्ही लाखनवाडीला जायले. आणि लाखनवाडी लोक तुमच्या भावाला तुम्ही फॉलो घेतात लोक करून. मग 2-2.5 घंट्यानं मस्त आपण लाखनवाडीला पोहोचलो गिसलो मस्त. मग गाडी पार्किंग गिरकिंगला लावून घेऊन दिली. मग आपले मित्र म्हणत सर्वात पहिले जाऊ म्हणत आपण गुरुवंत बाबाचं दर्शन करायला. मग मस्त मंदिरा पाशी गिशी आलो. मंदिराच्या अंदर गिंदर गेलो. मस्त गुरुवंत बाबाचे मस्त दर्शन गिर्शन करून गिरून घेतले. मग डायरेक्ट आलो आपण आपल्या मित्राच्या भांडारापाशी. मस्त अतिशय रोडगे शकून गिकून राहिले होते ना आपण मस्त बाजूने उभे होतो. आणि हाच तो आपला मित्र आहे ज्याचे रोडग्यात आणि हाय भाऊ आर्मीत. मी आपला आर्मीत गिरमीत लागला की भुलक का आम्हाला. तो म्हणे नाही रे बाबा तुम्हाला कसं काय भुलू रे. मग त्याची मस्त भेट गीट घेतली. त्यांना डायरेक्ट आपल्याला मस्त जेवण करायला बसवलं. मस्त असती जेवण घेऊन केलं गेलं. जेवण झाल्यावर भांडे घासायला कोणी नव्हतं तर सरे आपले मित्र भांडे घासायला भिडले. आपल्या मित्र नात करते का कामा यास लागते भांडे घासायला. आणि मी तैले पायात जात जाऊ कसे भांडे घासतात तर. आणि ते मला म्हणत तू जर भांडे घासशील नाहीस तर तुला बायकोच चांगली भेटेल नाही म्हणत. मी मला बायकोनी चांगली पाहिजे भाऊ तुम्हीच करा बायको चांगली. मग सारे भांडे घासून सरळ अटपून गिटपून आपण मस्त घराच्या इकडे निघालो. चला पोट्टो भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या भावाला तुम्ही फॉलो क्या करून.